स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो चाळीसगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर महेश महालेजी, ज्यांनी नुकत्याच काही वर्षांमध्ये या फील्डमध्ये कामाला सुरुवात केली आहे. त्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट्समध्ये पण आहेत, काही गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट्सवर यापूर्वी पण त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे हा त्यांचा एकंदर प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना आपण इथून सुरुवात करूया थोडं फ्लॅशबॅक पासून. ते म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्रात आला, काय सांगाल? सर, मी सुरुवात केली कसगावपासून. कसगावला मी 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण केलं आणि त्यानंतर जेव्हा 10वी नंतर जे पुढे शिक्षण करायचं होतं त्यासाठी कोणत्या फील्डमध्ये जायचं ह्या की आपल्याला कल्पना नव्हती त्याबद्दल. तर त्याविषयी माझे जे मामा होते त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केलेली होती आणि ते PWD खात्यामध्ये इंजिनियर म्हणून कामाला होते. तर त्यांनी थोडं गायडन्स केलं की तू सिव्हिल एकतर मेकॅनिकल या दोघं फील्डला ट्राय कर. मग मी डिप्लोमासाठी कॅपराऊंडचे फॉर्म भरले. त्यात डिप्लोमा आपलं सिव्हिल आणि मेकॅनिकल दोघं ऑप्शन चूज केले होते. त्यात सिव्हिलला नंबर लागला आणि सिव्हिल फील्ड सुरू झाला. मग सिव्हिल इंजिनिअरचा खरा स्ट्रगल सुरू होतो पहिल्या प्रोजेक्ट पासून. बरोबर. कारण पासआउट झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट कसा मिळणार, बरोबर. तर तो पहिल्या प्रोजेक्टचा स्ट्रगल कसा होता, तिथं गेल्यावर काय आठवणी आला की अरे हे पुस्तकात जे होतं ते तर इथं फील्डवर काहीच दिसत नाहीये, तर तो अनुभव कसा होता? सर, पहिल्या आता सिलेक्ट झाल्यानंतर मी अशोका बिल्डकॉनमध्ये सिलेक्ट झालो आणि डायरेक्ट गुजरातला माझं सिलेक्शन झालं. प्रोजेक्ट गुजरातला होता, मेंटेनन्स प्रोजेक्ट होता तो पूर्ण. तर त्या प्रोजेक्टमध्ये आता जे कॉलेजला आपण शिकलेलो आहे त्याबद्दल तिथे काही एक्सपिरियन्स करण्याचे काही कामच नव्हतं. ऑन ग्राउंड पूर्ण फील्डच वेगळी होती. पण तरी आम्ही जे आमचे जे सिनियर होते, सिनियरच्या मार्गदर्शनाने आम्ही काम करत गेलो आणि ते पुढे करत आलो, चालू राहिलो. आणि मग जेव्हा तुम्ही चाळीसगावला आलात आणि पहिला प्रोजेक्ट स्वतःचा इंडिव्हिज्युअल केलात, त्याच्यानंतर जेव्हा आलात तर तेव्हा जो स्वतः इंडिव्हिज्युअली पहिला प्रोजेक्ट केलात, तर ती आठवण काय? कारण तेव्हा तर सगळीच जबाबदारी तुमच्यावर आहे. तर त्याच्यासाठी पण मी खूप जणांचे रेफरन्स घेतले. कारण पहिले आपल्याला रेसिडेन्शियल, मी शिक्षण झाल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये गेलेलो होतो आणि इन्फ्रास्ट्रक्चर मधून परत रेसिडेन्शियल मध्ये येताना मला त्या रेसिडेन्शियल फील्डचा एक्सपिरियन्स नव्हता. मग त्यासाठी मी बऱ्याच माझ्या मित्रांचा सल्ला घेतला, त्यांचे अनुभव स्टडी केले आणि त्यानुसार मग मी काम सुरू केलं. ठीक आहे. आता येऊया या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे या क्षेत्रात अकुशल कामगार किंवा अप्रशिक्षित कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे आणि अशा लोकांबरोबर काम करताना बऱ्याचदा धोके सुद्धा संभवू शकतात. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे ऑलमोस्ट सर्वच ठिकाणी हा प्रॉब्लेम येत असतो. कारण जे ठेकेदार आहेत ते सुशिक्षित नाही आहेत, त्यांना या फील्डमध्ये टेक्निकल नॉलेज नसतं. मग त्यांना ते आपण घरमालका थ्रू समजून कन्व्हिन्स करून त्यातल्या त्यांना पॉज काय आहेत, प्रॉज काय आहेत ते समजून त्यांना आपण ती गोष्ट सुधारायला लावतो. बरोबर. दुसरा, आता रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही काम करताय तर त्याच्यात तुम्ही एक वाक्य कायम कस्टमरकडनं ऐकलं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे. बरोबर. आणि तुम्हाला तर एक सिव्हिल इंजिनियर म्हणून चांगली दर्जेदार वास्तूची निर्मिती करायची असते. तर मग बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता मग अशा वेळी? त्यावर काही सध्या काम केलेलं नाही. अच्छा. हा, पण बऱ्याचदा असं होत असेल ना, तुम्ही एक प्रोजेक्ट घेतला, तो माणूस म्हणाला की सुरुवातीला तुम्ही सांगितलं की 25 लाख, त्या ठिकाणी आपण एक काम त्यांना करू शकतो की काही गोष्टी ज्याची गरज नाहीये आता सध्या कस्टमरच्या रिक्वायरमेंट नुसार ती गोष्ट आपण कमी करतो. जसं की त्यांना कलरिंग करायचंय किंवा पुढे काही इंटेरियर डिझायनिंग करायची आहे, त्या गोष्टी त्यांना आपण सांगतो की तुम्ही या कमी करा, ज्या त्यानुसार तुमचा खर्च कमी होऊ शकतो. किंवा तुम्ही जेव्हा घर काम चालू करताय तर तुम्ही RCC डिझाईन केलं गेलं पाहिजे. RCC डिझाईन जर केलं तर जिथे स्टील लागणार आहे ते तुम्हाला लागेल, जिथे स्टील नकोय त्या ठिकाणी ते कमी होईल, तो खर्च कमी होईल. नंतर तुम्ही एक सिव्हिल इंजिनियर, कोणीतरी एक सिव्हिल इंजिनियर, मी असो किंवा अजून दुसरा कोणी वैयक्तिक तुमचा नातेवाईक असो, त्याला तुम्ही सुपरविजनला ठेवायला हवं. त्यानुसार म्हणजे तुमचा खर्च कमी पण होऊ शकतो आणि घराचं कामाची दर्जा ही चांगली भेटू शकतो. बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे तो जरा यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे तुम्ही इथले मूळचे आहात, इंजिनियर आहात, तरुण आहात. तर जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर, ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे जर जळगावचा सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल तर? सर्वात पहिले महत्वाचं म्हणजे जळगाव मधले रस्ते, नंतर एक IT क्षेत्र, नंतर कंपनीज या जळगाव मध्ये यायला हव्या पूर्ण जळगाव जिल्ह्यात. जर त्या गोष्टी जर येत असतील तर जळगावचा विकास लवकर होईल. कनेक्टिव्हिटी चांगली पाहिजे. पण मग शासनाकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या, की जर रस्ते अजून लवकर व्हावेत पूर्ण असं वाटत असेल तर शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं?
शासनाने जळगावचा स्टडी केला गेला पाहिजे. बरोबर. कुठे कनेक्टिव्हिटी कमी आहे, ती कनेक्टिव्हिटी जोडण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, किंवा जर डेव्हलपमेंट वाढवायचंय तर त्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, कोणती सिटी आहे, जे सिटी चांगली डेव्हलप होते तर ती सिटी डेव्हलप व्हायला तिचा काय अभ्यास केला गेला पाहिजे, किंवा तिथे कुठल्या गोष्टी आपण म्हणजे काय म्हणतात ते आणायला पाहिजे. बरोबर, असं बघितलं पाहिजे. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, वापरूया आपण? स्टीलचं म्हणजे हेच की महत्वाचं म्हणजे टेन्साईल स्ट्रेंथ, दुसरं ते गंजरी निरोधक ते बघितलं गेलं पाहिजे. या 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरलंय का कुठल्या प्रोजेक्टवर आजवर? हो, वापरलं. बरं, मग कसा होता तुमचा अनुभव? त्यांच्या कॉस्ट, त्यांची डिलिव्हरी, सर्व्हिस? कॉस्ट चांगली, म्हणजे बाकीचे स्टीलचं कंपॅरिझन मध्ये जर बघायला गेला आयकॉनची कॉस्ट ही बाकींपेक्षा कमी आहे. बरोबर. म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह, खूप काही हाय पण नाही, खूप लो पण नाही. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये तुमच्यासारखे जे तरुण इंजिनियर्स येत आहेत, तुमचे मित्र येत आहेत, बरोबर, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल एक सिनियर म्हणून या क्षेत्रात येण्यापूर्वी? मी सल्ला हाच देऊ शकतो की काम करताना चांगलं काम करा. बरोबर. अनुभव घेऊन काम करा, जेणेकरून ज्या कस्टमरला आपण काही काम करून देतोय त्यांना त्या गोष्टीचा फायदा व्हायला हवा, नुकसान कोणाला व्हायला नको. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर महेश महालेजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जे काम करताय त्याचा प्रत्येक कामाचा कोणाला तरी फायदा होणार आहे, त्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे तितक्याच काळजीनं आणि दर्जा राखून ते काम करा. तुम्ही नक्की या क्षेत्रात यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा अशा उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार. थँक्यू.